हॅलो. हॅलो, श्री हा. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हा, मी आहे ना अंबाजोगाईहून बोलते. हा, बोला बोला. अनुभव शेअर करायचा होता माझ्या मुलाबद्दल. हा, सांगा ना ताई. आता पारायण झालं ना, हा हा हा. त्याच्या शेवटच्या दिवशीचाच अनुभव आहे. अरे वा, सांगा ना ताई. 1 ते 1.5 वर्षापासून ना माझ्या मुलाला थोडा त्रास होत होता. त्याची आत्ताच 10वी झाली बघा. अच्छा, त्याला छोटा आहे. हा हा. हा, त्याला ना म्हणजे झटका आला होता. 10वी मध्ये सुरुवातीलाच समजा. कसला? अं, ते डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की ते फिट्सचा प्रकार आहे म्हणे तो. पहिल्यांदाच झाला आणि हा, आणि पहिल्याच वेळेस झालं होतं तसं त्याला. अरे बापरे. हा हा हा. तिने ना नंतर म्हणजे ट्रीटमेंट त्याची चालू होती जालन्याला. आम्ही मूळची जालन्याचे. हा हा हा. आणि मग त्याची ट्रीटमेंट चालू होती, पण तिथं ना ती ट्रीटमेंट चालू असताना तरी पण असं 5-6 दिवसाला त्याला व्हायचं. अरे बापरे. हे कधीपासून सुरू झालेलं? 10वीच्या सुरुवातीला समजा. अच्छा. हा हा मागच्या वर्षीपासून समजा. आणि हा. मग नंतर आहे ना, आम्ही असं खूप डॉक्टरांना वगैरे दाखवलं, तर त्यांचं पण म्हणणं आलं की तो त्याचाच प्रकार आहे म्हणे. पण माझं मन मानायला तयार नव्हतं ताई त्या गोष्टी. डॉक्टर काय म्हणाले? ते फिट्सचाच प्रकार आहे म्हणत होते ते. अच्छा अच्छा. हा हा हा. तसं त्याला एकदाच झालं, त्याच्यानंतर फक्त त्याच्या बॉडीमध्ये ना व्हायब्रेशन व्हायचं आणि वस्तू ज्या हातात आहेत हा. त्या अशा जोरात फेकल्यासारख्या व्हायच्या त्याच्या हातातून. अरे बापरे. हा हा हा. आणि मग मला वाटायला लागलं की हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. मग बरोबर. आमच्या इथे एक केंद्र आहे, तर मग मी तिथं विचारलं. तिथं लेक्चरर आहेत ते सर. तर हा. आमच्या नंदाई म्हणल्या की सुजाता, तुझा असा विश्वास नाही. माझं MSW झालेलं आहे ताई. ओ, अरे वा. माझा असं कुठल्या गोष्टीवर विश्वास नव्हता. माझा फक्त बरोबर. स्वामींवर विश्वास होता. आणि तो बरं. माझ्या पोटात राहिल्यापासूनच माझा त्यांच्यावर विश्वास बसलेला. हा हा. मग मी म्हणलं ठीक आहे, म्हणलं स्वामींच्या केंद्रात ते जर सांगत असतील तर त्याच्यावर माझा विश्वास बसेल, म्हणलं ते काय सांगतात बघूच. हा मग हा हा मी हा. गेली त्याला घेऊन, तर ते मला बोलले की हो म्हणे, तुझ्या मनात जे आहे ते बरोबर आहे म्हणे. हा मी तुला काही सेवा देतो म्हणे, तू कर म्हणे त्या सेवा. हा हा. आणि आम्ही ना ताई बौद्ध आहोत. हा हा. नाव नका सांगू. हा. हा, मग तर आमच्यामध्ये म्हणजे असं जास्त नाही देव मानत जास्त. बरोबर मानत आहे. नाही. पण मला इतके अनुभव आहेत स्वामींचे, हा. तर त्याच्यामुळे माझा खूप विश्वास होता. कुणाचा असो अगर नसो. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. आपल्याला प्रचिती येते तर आपला हा. विश्वास बसणारच. आणि मग आहे ना, मला त्यांनी सांगितलं तू सेवा कर म्हणे. त्यालाच नाही, तुला पण त्रास द्यायला भरपूर जण हे झालेले आहेत म्हणे. तुझा हा विश्वास आहे स्वामींवर, तर तू निश्चिंतपणे राहा म्हणे. हा हा हा. लागेल म्हणे त्या त्रासातून बाहेर यायला, पण निघताल म्हणे बाहेर. अरे वा. त्या पद्धतीने मी सुरू केली ती सेवा. काय दिली त्यांनी सेवा? ते गुरुचरित्र सारामृतचे 3 अध्याय करायचे म्हणे रोजचे. हा रोजचे. परत एक माळ जप करत जा म्हणे. हा. तर ते पण आहे ना, मी सुरुवातीला केलं बरं काय ताई. नंतर माझ्याकडून ते पण पूर्ण झालं नाही. माझ्या दुसऱ्या डिलिव्हरी पासून माझे खूप प्रॉब्लेम सुरू आहेत. अच्छा. माझ्या आयुष्यात इतके अनुभव आहेत ना स्वामींचे, ते मला सांगायचेच, पण हळूहळू आज सांगत जा, रोज सांगत जा. हा मी तुम्हाला आज सांगते त्याचा. हा तर मग त्यांनी मला त्या प्रकारे सेवा दिली. आणि आमच्या घराजवळच स्वामींचं जे महत्वाचं म्हणजे जुनं केंद्र आहे इथलं, हा हा. दिंडोरी प्रणीत, तर ते आमच्या जवळच होतं. मग माझा मुलगा रोज जात होता तिथं केंद्रामध्ये. अरे मग वा. तो संध्याकाळची आरती आणि हवन कंपल्सरी करत होता. बापरे. बघा. मी त्याला सांगितलं की हे बघ बाळा, म्हणलं किती काही अडचण आली तर ते तर स्वामींना प्रिय आहेच. हो आपल्याला म्हणजे पारायण वगैरे माहिती नाही जास्त रूल, तर हो. आपल्याला ते करता येणार नाही. पण बाकीच्या सेवा, हा. कुणालाही मदत करणं, हे तू करत जा म्हणलं नेहमी. बरोबर आणि बरोबर. तशा पद्धतीने मग तो त्या 2 सेवा करायचा, आज संध्याकाळची आरती आणि ते. आणि हम्म. बाकीचं मग प्रसाद वाटप करणं, बाकीचं सगळं तिथं जे करता येईल त्याला तेवढं ते करायचं. बापरे, किती छान हो. किती आज्ञाधारक आणि मुलगा. अशा पद्धतीने चालू होतं. मग मला पहिले सगळ्यांनी नाव ठेवलं की काय तू म्हणजे हे वय असतं का लेकरांचं. त्याला पण त्याचे मित्र खूप नाव हा ठेवत होते. हा. आणि तू देवाला जातो असं तसं, ह्या वयात कोणी इतकं करतं का. पण आहे ना, त्याला मी सांगितलं, चांगलं करताना लोक नावच ठेवत असतात. अगदी कसं बोललात तुम्ही. आज चांगलं करताना नावं ठेवतात. खरंय. आज आहे ना, त्याची एकंदरीत तुम्ही रिझल्ट ते ऐकताल ना, तर आज सगळेजण म्हणाले की तुला तुझ्या सेवेचं फळ मिळालं. तुम्हाला सगळ्यांनी म्हटलं, पण तू सोडला नाही नाद. हा तुम्ही नाद सोडला नाही. तर मग ताई शेवटच्या दिवशी असं झालं, मग मी त्याला म्हणलं की तू ना पारायणाला बसण्याऐवजी प्रहर सेवेला बस म्हणलं. हा हा.
प्रहाराला बसला होता तर सकाळी 6 ते 8च्या दरम्यान त्याला प्रहार सेवा दिली होती. हा तर पहिल्या दिवशी त्याला सारामृत वाचण्यासाठी दिलं होतं. हा त्याला त्रास झाला सुरू तो तिथं अरे आणि बापरे. त्याच्या अगोदर जस्ट 8 दिवस ताई आम्ही गेलो होतो. म्हणजे त्याचे पप्पा आणि तो गेला होता जालन्याला हा हॉस्पिटलमध्ये. तर तिथं डॉक्टर म्हणे की मला फार आश्चर्य वाटतंय म्हणे हा की तुझे रिपोर्ट एवढे नॉर्मल कसे आलेत? अय्या. 20-20 वर्षापासून ट्रीटमेंट घेताय म्हणे. बघा आणि ताई. just त्याच्या समोर एक मुलगा आला होता की त्याची 20 वर्षापासून ट्रीटमेंट चालू आहे. बापरे. बघा. मग आहे ना हा हसला आणि शांत बसला. हा मग नंतर ते म्हणे की तू काही पण करू शकतो. मग याने विचारलं की सर मला एनडीए ची खूप इच्छा आहे म्हणे एनडीए करण्याची. मी करू शकतो का? हा हो आणि तू काहीही करू शकतोस म्हणे आता तुझे रिपोर्ट इतके नॉर्मल आहेत. वा. मग किती आनंद होतोय. आणि मग त्या दिवशी पहिल्या दिवशी ना ताई त्याला सारामृत वाचता वाचता तसं त्रास सुरू झाला थोडंसं व्हायब्रेशन. हा बाहेर जे बसले होते हा मध्ये बसला होता स्वामींसमोर. हा तर 2-3 जणांच्या लक्षात आलं, "अरे तुला काही होतंय का?" म्हणे अक्षित. आता त्याला सगळे ओळखतात तिथं. बरोबर. हो. "तुला काही होतंय का?" म्हणे बाळा त्रास. "नाही" म्हणे, "काही नाही होत." मग त्याला मी सांगितलं, की "तू ना इतका विश्वास ठेवायचा अक्षित स्वामींवर, हा की तुला त्रास जरी झाला, सुरुवातीला त्याच्या मनात यायचं, की नाही नाहीतच वाटतं स्वामी, तर मग मला कसं काय त्रास होतो?" हा हा बरोबर. त्या केंद्रामध्ये असताना पण. हा मी म्हणलं, "तू नाद सोडायचाच नाही. तू करत राहायचं" म्हणलं त्यांची सेवा. "तू हट्ट बरोबर. धरली स्वामींपुढं, की हा तुमच्या जवळच माझं हे सगळं नीटच झालं पाहिजे म्हणून." खरंय खरंय. हा अशी पद्धतीने मग त्यांनी त्या दिवशी केलं. थोडा वेळ त्रास झाला, निघून आला. मग नंतर केली थोडा वेळ सेवा, घरी आला. हा आणि मग 8व्या दिवशी ज्या दिवशी पारायणाची समाप्ती होती ना ताई, हा तर त्या दिवशी त्याने मला 8:45ला फोन केला, की "मम्मी आज आहे ना केंद्रामध्ये प्रसाद आहे म्हणे खिचडीचा हा आणि छोटासा डब्बा पाठव. त्याच्यापेक्षा एक छोटा भाऊ आहे ना, हा त्याच्यासाठी. हा हां, त्याच्यासाठी मी खिचडी आणतो" म्हणे. तर म्हणलं ठीक आहे. मग त्याचे पप्पा गेलेत. पण ते जुनं केंद्र असल्यामुळे खूप गर्दी होती. हजारो पब्लिक त्या दिवशी. हो पण का. त्याचे पप्पा पण मानतात बरं काय. तर हा त्याचे पप्पा म्हणे, "आता मला ऑफिसला उशीर होईल." ते परळीला अपडाऊन करतात. बापरे. हा मग ते उशीर होईल आणि त्यांच्या सोबतचे थांबले होते त्यांच्यासाठी. मग त्यांनी काय केलंय, तो डब्बा दिला हा कुणाजवळ तरी आणि हा हा अक्षय पोहोचवा म्हणे. पण हम्म. त्याला दिल्याच्या नंतर त्याला थोड्या वेळाने 5 मिनिटानंतर त्रास सुरू झाला. अरे बापरे. हा आणि त्रास सुरू झाल्याच्या नंतर ताई त्याच्याकडून आपले लग्नामध्ये कसे मोठमोठे पातेले असतात, हो. तसे पातेले भरून तो प्रसाद वाटप करत होता. ते पातेलंच आणलं. अरे ते 2 पाण्याचे जार सांडले. पण बाप. मला म्हणजे कुणीच म्हणलं नाही, की यांनी त्या दिवशी एवढा धिंगाणा घालून ठेवला म्हणून तिथं. बघा. आजही मी संभ्रमात आहे, की याच्याकडून सांडलेलं स्वामींनी नीट केलं का काय काय माहिती जशाला तसं. बघा. तो एक समजा चमत्कार हां पहिला. हो ना. आणि तो तसंच करत राहिला बरं का ताई. हा जवळ-जवळ 11, 11:30 पर्यंत तो करत राहिला. म्हणजे बा प्रसाद वाटप वगैरे. आणि हा नंतर मग त्याला तरी खूप जास्त व्हायलं ते. हा मग हा तो एका मुलाला म्हणला, की "अरे भैय्या" म्हणे, "मला प्लीज" म्हणे, तुझ्या गाडीवर नेऊन सोड ना घरी." म्हणजे हा मनातच म्हणतो, "स्वामी आता मी जाऊच शकत नाही" म्हणे, मी रस्त्याने येऊन चक्कर येऊन पडेल" म्हणे. अरे अरे. तर मग त्या मुलाने असं ऐकून न ऐकल्यासारखं केलं, निघून गेला त्याच्या आईला घेऊन. हा 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 आणि मग ह्याला खूप जास्त व्हायला लागलं आणि माझी तब्येत नीट ठीक नसती तर त्याला वाटलं मम्मीला कशाला त्रास द्यायचा. हो हो. मग तिने मला काही फोनच नाही केला घरी. आणि बाप. अगदी त्या केंद्राच्या पाठीमागे त्याच्या मित्राचं घर. फक्त रस्ता ओलांडायचा. हा त्या तिकीट पण तो गेला नाही. आणि केंद्रातून बाहेर पडताना म्हणतो, स्वामी म्हणालाच, की आता तर मला असं वाटायलं, की मला फोर व्हीलर मध्ये कोणीतरी न्यावं. कारण भयानक ऊन. आई ग ऊन भरपूर आहे खरंय. हं. आणि मग म्हणे मला त्रास वाटायला की फोर व्हीलर मध्ये मला कोणीतरी घेऊन जावं कारण मी आता गाडीवर पण बसू शकतो की नाही कॅपॅसिटी नाही माझी. आणि हम्म. जस्ट थोडे म्हणजे 10-15 पावलं टाकले असतील तरी त्यांनी केंद्राच्या बाहेर. हा फोर व्हीलर येऊन उभा राहिली समोर. हा आणि म्हणे आणि तिथं आहे ना म्हणजे त्या दिवशी ते हे होतं ना प्रसाद त्यामुळे खूप कॉलेजची मुलं मुली येत होते बरोबर बरोबर. दर्शनाला. तर मग तेथून ते बोलले की म्हणे ए मुला गाडीत बस म्हणे. अय्या. तर मग हा म्हणला कोण काका मीच का? हो हा हो तूच म्हणे तूच बस. मग अय्या. हा बसला गाडीमध्ये आणि छान पांढरे शुभ्र कपडे आणि वयस्कर म्हणे मम्मी. ओ. आणि मी म्हणलं काय मदत करू काका तुमची? तर हा मला म्हणतात म्हणे की मला रस्ता दाखवशील का जरा? तर हा हा म्हणला हो ठीक आहे दाखवतो ना म्हणे. हा मग हा म्हणे पण मला अगोदर सांग तू इथं काय करत होतास? हा
तर मग हा बोलला की म्हणे काका मी आहे ना म्हणे इथं सेवेकरी आहे म्हणे मी 1.5 वर्षापासून येतो म्हणे सेवेला हा 1.5-2 वर्षापासून. हा. तर ते कसे म्हणतात असं होय तर सेवेकरी बसलेत आज आमच्या गाडीत. खूप ओ. आनंद झाला बाबा म्हणे मला आज सेवेकरी गाडीत बसले. चल जाऊ दे म्हणे तुझं घरच दाखव मला मी तुला घरापर्यंत सोडतो. आणि त्यांनी घरापर्यंत आणून सोडलं ताई त्याला. बापरे. आणि मग नंतर तो घरी आला. हा आणि खाली एक छोटा मुलगा आहे आमच्या वाड्यामध्ये हा 1.5 वर्षाचा. तर हा घरी आल्या आल्या मी खाली कशाला तरी गेले होते. हा मग मी म्हणलं अरे म्हणलं काढ तो प्रसादाचा डब्बा ह्या आदूला देते म्हणलं थोडा प्रसाद. हा आणि मग त्याने काढला तर तो असं हात थोडंसं हे झालं व्हायब्रेशन तर मग मला लक्षात आलं याला त्रास व्हायला म्हणून. हा मी म्हणलं काय रे त्रास होतोय काय आज? तर हा म्हणे हो म्हणे तू काकूंना प्रसाद दे लवकर आणि वरती ये म्हणे पटकन मम्मी. हा. मी प्रसाद दिला वरती आले. आणि हम्म. मग म्हणलं का रे म्हणलं अक्षित म्हणे काही म्हण मम्मी आज आहे ना मला असं वाटलं की स्वामी नाहीतच म्हणे तिथं. मला आई आज ग. खूप त्रास झाला माझ्याकडून आज खूप प्रसादाची नासधूस झाली माझ्याकडून जार पडले पाण्याचे. हा. मग असं चिडचिड करत रडकुंडीला येऊन मला सांगायला. आई म्हणलं ग. तू ना अक्षित गोळी घे म्हणलं शांत झोप म्हणलं. हा आणि हा. नंतर मला सांग काय सांगायचं तर. हम्म आणि मग म्हणलं काय असेल ते नंतर बघूच म्हणलं आपण स्वामींचं. हम्म. तू आता शांत झोप म्हणलं अगोदर आणि मग तो झोपला. हम्म. झोपल्याच्या नंतर आहे ना मी पण स्वामींना म्हणलं स्वामी म्हणलं किती विश्वास ठेवायलोत आम्ही हो. आशाने तर लोक खरंच म्हणतील तुम्ही धडातून नाहीच आले म्हणून हा हा. तुमची मूर्ती त्याला नाहीच काही अस्तित्व असं म्हणतील म्हणलं लोक तुम्हाला का बरोबर. तुम्ही आज एवढी परीक्षा बघितली माझं लेकरू किती विश्वासाने तुमची सेवा करते मी नसेल म्हणलं करत स्वामी पण तो कुठंच कमी पडत नाही म्हणलं तुमच्या सेवेला बापरे. असं का केलं म्हणलं तुम्ही त्याच्यासोबत मी असं आई. म्हणलं बरं काय ताई त्यांना. बापरे. आणि ना नंतर मग झोपेतून उठल्यावर त्यांनी हा मला फोर व्हीलरचा काहीच किस्सा सांगितला नव्हता. हा हा हा. फक्त तो तेवढंच बोलला की नाहीतच वाटतं केंद्रामध्ये म्हणूनच मला आज इतका त्रास झाला. आणि त्याला वाईट काय वाटायला ताई की आपल्या हातातून एवढा अन्नाचा नाश झाली. नासाडी झाली. हा हा. असं त्याला लोकांनी एवढ्या म्हणजे याने करून आणलेलं सगळ्या लेडीजनी हम्म. प्रसाद आणि तो आपल्याकडून पण त्याला फेकल्या कोणीच काही गेला. बोललं नसेल ना. नाही अहो मला तेच आश्चर्य वाटतंय की तो प्रसाद पडला होता की नाही तेच काही मला कळायला मार्ग नाही. बघा. कारण आहे ना मग नंतर काय झालं माहितीये का हा. माझं काही त्या दिवशी जाणं झालं नाही कारण छोटा मुलगा यायचा लवकरच शाळेतून म्हणून बरोबर. मी यालाच पाठवलं होतं. हा आणि हा. मग नंतर मी तसं बोलले दुपारी स्वामींना आणि मग तो झोपेतून उठला 2:30-3 ला. हम्म. आणि मग मी त्याला जेवण वगैरे दिलं जेवण केलं त्याने. हा आणि मग म्हणला आता मला सगळं सविस्तर सांग म्हणलं आज काय काय झालं तुझ्यासोबत. हा हा. आणि किती वाजल्यापासून झाला म्हणलं तुला त्रास. मग पप्पा आले होते त्यावेळेस तू का नाही मला म्हणलं. हा मग आणि माझ्या बऱ्याच मैत्रिणी बसलेल्या होत्या ना पारायणाला त्याच्या हा मित्रांच्या हा मुली. हा हा. मग तू कोणत्याच काकूला का म्हणला नाही म्हणलं कोणी आणून सोडलं असतं तुला घरी. बरोबर. तर मग म्हणे नाही म्हणे मम्मी मला काहीच सुधरत नव्हतं. आणि मग त्यांनी मला सगळी सविस्तर माहिती सांगितली. हम्म. माझं एवढं मन प्रसन्न झालं ताई. हो. मी म्हणलं अरे काय त्या स्वामींची भांडू म्हणलं त्यांनी चक्क तुला घरी आणून सोडले म्हणलं. खरं खरं. तुला कळालं नाही म्हणलं. आणि मग म्हणतो मम्मी पण एक गोष्ट सांगतो आजपर्यंत काय मी फोर व्हीलर मध्ये बसलो नाही का ग. पण हा. त्या फोर व्हीलर मध्ये एवढी प्रसन्नता होती म्हणे. हो. एवढं छान वाटलं. पण माझ्या दुखण्याच्या ह्याच्यात मला समजलं नाही मागं फिरून बघावं. मी म्हणलं तू अरे. काही म्हणलास का त्यांना. हो म्हणे हा फक्त ते काकांना म्हणलो थँक्यू हा काका मला हा तुम्ही घरी सोडलं. एवढं हा. म्हणलो म्हणे मी. अय्या. आणि मग नंतर ज्या वेळेस सगळ्यांना म्हणजे माझ्या मैत्रिणींना बोलले मी 1-2 जणींना सगळेजण म्हणाले किती कमी वयात त्याला एवढा मोठा अनुभव दिलाय स्वामींनी. खरंच खरंच. किती आणि मोठा अनुभव. खूप त्याला लहानपणापासून एवढे मोठे अनुभव आहेत ना ते माझे. तर ताई मी सांगत जा तुम्ही हे सगळं. माहितीये का म्हणजे आम्ही असं हेच करू शकत नाहीत. आम्ही स्वामी नाहीत असं मी म्हणूच शकत नाही कधी. हो खरंय. कारण ज्याला माझी त्यांचं अस्तित्व कळतं, जो ते सेवेत येतो त्याला अस्तित्व कळतंच त्यांचं. मी खरंच सांगते ते मी अजून पारायण नाही कुठली केले. काहीच कुठल्याच त्यांच्या सेवा नामस्मरणाशिवाय कुठलीच सेवा नाही. ताई त्यांना काही लागतच नाही स्वामींना. हां, त्यांना फक्त एवढं आपला आहे भाव लागतो. हं. आणि एवढं आहे ताई, की निर्मळ मन ठेवण्याचा प्रयत्न करते. ज्याला मदत करता येईल त्याला मी अगदी. म्हणजे मनापासून मी हे करत राहते. ताई तुमचे विचार खूप महान आहेत आणि आणि हेच तेच हवंय मी माझ्या स्वामींना. मित्रांना हे केलेलं आहे, की तू पण तेच करत जा. लहान बरोबर. लेकरू असू, वयस्कर असू, आता केंद्रातून पण कधी गाडी घेऊन गेला, हां, कोणीही म्हणले त्याला, "अरे बाळा मला सोड बरं इथं."
हा तर तू लगेच सोडणार नेऊन. मी म्हणते तिथं पेट्रोलचा याचा विचार करायचा नाही. आणि हा त्या दिवशी ताई एक जर विचार केला, की हे कलियुग म्हणतात, हो इथे कोणी टू व्हीलर वर सोडत नाही. फोर व्हीलर मध्ये कोण आणून सोडायला विचार कोण करा ना. सोडेल खरंय. हं? ही गोष्ट म्हणजे किती मग आता महत्वाची त्याला होती. एकदम बरं वाटतं ना. हा, नंतर त्रास बंद झाला. अरे वा. मग असं पण बऱ्याच मैत्रिणींचं म्हणणं आलं, की कदाचित म्हणे काय हं, शरीरात त्याच्या निगेटिव्हिटी इतकी काढून घेत असतील तर काय माहिती स्वामी. अगदी तिथेच काढून घेतले असतील. आणि हा ताई मुख्य तुम्हाला सांगायचं राहिलं, हा त्याला काय व्हायला लागलं माहितीये का, अमावस्या 2-3 दिवसावर आली, की हा त्याला तो त्रास व्हायचा. अच्छा. हा, म्हणून मग माझं मन आहे ना मानायला तयार नव्हतं. अगदी बरोबर. आम्ही एमआरआय केला ताई. हा सगळे नॉर्मल. आणि तुम्हाला म्हणते ना जास्त दिवसाचं काय, 8 दिवसापूर्वी डॉक्टरांनी तसं वक्तव्य केलं. वा. बघा किती छान ताई. आणि नंतर त्याला ज्यावेळेस तसा त्रास झाला, मला अक्षय मला त्रास वाटते की खरडून सगळं तुझ्या शरीरातलं काढून घेतलं त्यांनी. हा हा आता चालू आहे त्यांच्या आशीर्वादाने सगळं. आणि हम्म ते एवढे त्रास असताना माझं लेकरू जवळजवळ 9वीच्या अर्ध्या वर्षापासून हा तर 10वीचं पूर्ण वर्ष ते हा अक्षरशः आहे ना, म्हणजे शाळेमध्ये त्याला त्रास सुरू झाला हा की 2-3 दिवस तरी त्याची अब्सेंटी असायची. प्रत्येक टेस्टला तो अब्सेंट असायचा, 1-2 तरी पेपरला. आणि बाप. अशा कंडिशन मध्ये त्याला आता सीबीएसई पॅटर्नचा रिझल्ट लागलाय ना, हा हा हा. तर 10वीला त्याला 70.42% आले. वा. किती छान मार्क्स मिळाले. आणि तो खूप नाराज राहिला. त्याच दिवशी झालं बरं का ताई, रिझल्ट पण त्याच दिवशी आला. अय्या. आणि रिझल्ट असं त्यांनी कुठंच डिक्लेअर केलं नव्हतं की आज रिझल्ट लागणार आहे वगैरे. हा. अचानक त्या दिवशी रिझल्ट आला. तरी मी बापरे. घाबरत घाबरत त्याच्या पप्पांना म्हणलं की हा म्हणजे त्याला मॅथचा पेपर हार्ड गेलता आणि अगोदर तुम्ही मला दाखवा रिझल्ट. हा हा रिझल्ट बघितल्यानंतर मी खूप खुश झाले. हा. 70% त्याच्या मानाने खूप होते ते. बरोबर. हा कारण मी बघितलंय माझ्या लेकराचं सतत दुखणं असायचं, तो घरी असायचा नेहमी. आणि हम्म त्याच्यातून तिने त्याचं त्याचं भरपूर कव्हर केल्यासारखं होतं. बरोबर. पण मी त्याला सांगितल्यावर तो खूप नाराज झाला, की मला 70% खूप कमी आलेत म्हणे. हा आणि माझं काही तू स्टेटस ठेवू नको, काहीच करू नको म्हणे. हो. आणि मग मी काय केलं, म्हणलं ठीक आहे म्हणलं बाबा तुला नाही नाराज करणार. मग हा त्याच्या सायन्सच्या मॅडमचा फोन आला मला, हा हा की मला बऱ्याच मुलांचे फोन आले, अक्षितचा फोन नाही आला म्हणे. हा किती हा पर्सेंटेज आले काय, मग सांगितलं म्हणलं. तो खूप नाराज होऊन बसला. हा. मॅडम अर्धा पाऊण तास बोलले अक्षितला, अरे बाळा तू कसं केलं आम्ही बघायलोच म्हणे 2 वर्षापासून. बघा. आणि तू काहीच नाराज होऊ नकोस म्हणे. आणि असं काही नाही 90च्या वरती असणारेच काहीतरी आयुष्यात बनतात म्हणून. आणि तुम्हाला सांगू का, हा, 90च्या वर जे असतात किंवा खूप हाय फाय, ते तर हो, तुम्हाला सांगते ते एका चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये फार चांगल्या पोस्टवर असतात. हो, पण 60 ते 80 मधले असतात ना, ते हो, स्वतः निर्माते असतात. हो ना. त्यांचं स्वतःचं काहीतरी कंपनी असते किंवा त्यांचं हो, स्वतःचा काहीतरी रिसर्च असतं. हा माझा अनुभव आहे. बघा. मी त्याला तेच खूप सांगितलं आणि प्रत्येक मैत्रिणीचे माझ्या फोन आले, प्रत्येकाचे फोन आले त्याला. हं, आणि सगळ्यांना त्याची कंडिशन माहिती होती. बाई ते गं! सर्वजण बोलले, की हे तुझ्या कर्माचे फळ आहेत अक्षित आणि तू जे केलंस ना ते तुला पूर्णपणे मिळालेलं आहे. खरंय, खरंय. आणि जेवढ्या माझ्या सेवेकरी मैत्रिणी होत्या त्या सुद्धा म्हणल्या, की स्वामींचे खरंच आशीर्वाद आहेत अक्षय. तू अगदी. मनापासून केलं आणि त्यांनी मनापासून तुला दिलं. बापरे! तुम्ही सांगत होत्या ना, माझ्या हृदयात अशी कालवा-कालव होत होती. काय त्या अक्षरशः आईचं हृदय म्हणत असेल त्यावेळेला. मी तुम्हाला सांगते, मी इतक्या वेळेस रडायचे. हां. ज्यावेळेस सुरुवातीला त्याला त्रास झाला ना ताई, तर हं. तुम्हाला अक्षरशः खोटं नाही सांगत, शाळेत जर गेला, हं. माझं मन एक आई म्हणून घरी कधीच नसायचं. खरंय हो मन ताई. माझं अक्षरशः त्याच्यासोबत असल्यासारखं होतं. माझ्या बापरे! लेकराला त्रास झाला तर कोणी बघेल का? कोणी काही म्हणाल का? सतत हां. माझ्या डोक्यात तो विचार असायचा. बरोबर. देवा माझं काय चुकलं असेल रे? मी प्रत्येक गोष्टीसाठी त्या लेकरांसाठी जगले. कारण आहे ना ताई, माझी आई सुद्धा मी 5 वर्षाची असताना वारलेली. बापरे! आणि मी माझ्या आयुष्यात एवढं सगळं भोगलेलं आहे, खरंय, खरंय. की ते मी म्हणजे शब्दात मांडू शकत नाही. अगदी आणि बरोबर. डिलिव्हरीचा जर तुम्ही अनुभव ऐकाल ना ताई दुसऱ्या मुलाच्या, हां. तर ते खूप म्हणजे तुमचा मी खूप वेळ घ्यायले बरं. नाही, नाही. पण पण ते तुम्ही सांगत होत्या ना, तर मलाच कसं तरी होत होतं. अगदी हृदयात कालवा-कालव होत होती हो ताई माझ्या. तो तर अनुभव तुम्ही ऐकाल ना ताई, तुम्हाला इतकं हे वाटेल ना, तुम्हाला नाही जर तुम्ही वेळ असला सांगत जा ताई मला.
उद्या सांगा चालेल. आणि चालेल. तुम्ही जॉब करता? नाही ताई, मग त्या दुसऱ्या डिलिव्हरीमध्ये माझे फार प्रॉब्लेम झालेले आहेत. हां, 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 हां. तेव्हापासून मी जवळ-जवळ 1-1.5 वर्ष म्हणजे एका जागेवर असल्यासारखीच होते ताई. अच्छा, अच्छा. सांगा मला हं. तर उद्या तुम्ही हो. हवं तर. ते हां? अनुभव सांगेल मी तुम्हाला उद्या. हो ताई. हां? चालेल. थँक मी यू शेअर ताई. करते ताई. हो, हो. चालेल ताई. थँक यू काय ताई. आपली स्वामींची सेवा आहे ही. हो, हो. हां? श्री स्वामी समर्थ ताई. मी समर्थ ताई. हो.